बेलवडे मुंगोशी आदिवासी वाड्यांवर सिडकोच्या प्रकल्पामुळे पाण्याचं भीषण संकट. बैठकीत ग्रामस्थांचा रुद्रावतार, 5 दिवसांचा अल्टिमेटम. बेलवडे मुंगोशी दवणसर व 13 आदिवासी वाड्यांमधील गावकऱ्यांना गेली 2 वर्ष सिडकोच्या जलबोगद्याच्या कामामुळे भूगर्भातील पाणी नष्ट झाल्यानं विहिरी, बोरवेल, झरे, तलाव यांचं पाणी बंद झालेलं असून जमिनीतील आर्द्रता, ओलावा नष्ट झाल्यानं पाण्याअभावी गावकरी तडफडत आहेत. शेती, भाजीपाला, वाल लागवड ही उत्पादनं जमिनीत ओलावा नसल्यानं घेता आली नाहीत. गावकऱ्यांनी सिडकोकडे पाणी 5 किलोमीटर अंतरावरील जलवाहिनीवरून पाणीपुरवठा पाईपलाईनची केलेली मागणी पूर्ण न झाल्यानं काल सोमवारी आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील, प्रांत प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी रुद्रावतार धारण करत सिडकोचे अधिकारी पोद्दार यांना चांगलंच फैलावर घेतलं. 5 दिवस अवधी देत जर का मागणी पूर्ण केली नाही तर तुमचे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित वॉटर टनेलचं काम कायम बंद करण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीतलं वातावरण इतकं तापलं होतं की आमदार खासदार नसते तर पुढचं काही खरं नव्हतं. एरवी शांत संयमी असलेले गावकरी नाकातोंडात पाणी गेल्यावर काय करतात याचा प्रत्यय सिडकोच्या नाकर्तेपणामुळे दिसून आलाय. अन्यायाचा प्रतिकार कसा करावा हे कालच्या बैठकीत बेलवडे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी एकजुटीनं दाखवून दिलंय. बैठकीप्रसंगी पाणीपुरवठा अधिकारी, सिडको अधिकारी, जलबोगद्याचं काम करणारे ठेकेदार, कंपनी, मेघा इंजिनिअरिंगचे अधिकारी, पेन तालुका कृषी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील, पंचायत समिती सभापती उपसभापती संजय डंगर, माजी नगरसेवक शोमेर पेनकर, गावचे सरपंच हरेश पाटील, मदन पाटील, वामन पाटील व 200 ते 250 मराठा व आदिवासी समाज बांधव बैठकीत उपस्थित राहिले होते. सिडको अंतर्गत ठेकेदार कंपनी मेघा इंजिनिअरिंगद्वारे हेटवणी जलबोगद्याच्या कामानं बेलवडे ग्रामपंचायतमधील 3 गावं, 13 आदिवासी वाड्या व परिसरातील इतर गावांना याची झळ बसली आहे. गावाचं नैसर्गिक स्रोताचं पाणी कायमचं 300 फूट खाली जलबोगद्यात गेलंय. बोरिंग, तलाव, विहिरी पूर्णपणे आटल्यात. शिवाय नैसर्गिक स्रोत असलेले झरे, नाले ओसाड पडलेत. त्यामुळे तात्काळ सिडकोच्या हेटवणे धरणाचं पाईपलाईन जोडणी करून येणारं पाणी धामणी मार्गे सर्व गावांना, आदिवासी वाड्यांना देऊन दुष्काळ दूर करा. त्याचबरोबर जलबोगद्याच्या टनेलमधून येणारं दूषित पाणी 6 किलोमीटर लांब खाडीमध्ये तात्काळ सोडा. या 2 मागण्या 5 दिवसात पूर्ण करा, अन्यथा टनेलचं काम बंद करण्यात येईल असा इशारा आज बेलवडे दवणसर मुंगोशी गावातील संतप्त ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत सिडको अधिकारी पोद्दार यांना चांगलंच खडसावलं. आणि 5 दिवसात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनद्वारे व्यवस्था आणि भूगर्भातील सल्फरयुक्त दूषित पाणी थेट पाईपलाईनमधून खाडीमध्ये सोडा या 2 प्रमुख मागण्या सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, सरपंच हरीश पाटीलसह अन्य गावातील तरुणांनी जोरदार मागणी करत लावून धरल्यानं अखेर 5 दिवसानंतर सिडकोचा हिशोब कायम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी न डगमगता पोलीस यंत्रणेसमोर अन्याय का सहन करायचाही एकजूट दाखवून दिली. आता येत्या 5 दिवसात नेमकं काय होणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय. करो या मरो अशा प्रकारे हे जनआंदोलन होणार आहे. सिडकोच्या अधिकारी वर्गानं मागणी केलेल्या पाणीपुरवठा योजनेचं काम न केल्यानं सिडकोच्या वॉटर टनेलचं कामाबाबत ठोस निर्णय करावा लागणार हे 6व्या दिवशी समजेल. धरणाचे पाणी सिडकोने जे नवी मुंबईसाठी चालवलेलं आहे त्यासाठी त्यांनी मेगा इंजिनिअरिंगला कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 फूट खालून जे हेटवण्याचं धरणाचं पाणी न्यायचं ठरवलंय त्या 300 फूट खोल त्यांनी जे टनेल खोदाचं काम केलंय त्याच्यामुळे संपूर्ण विभागातील बेलवडे ग्रामपंचायत असेल किंवा खालचं नदी, नाले, बोरिंग यांचं पूर्ण स्रोत, पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झालेले आहेत. आमची सर्वांची मागणी एकच आहे की पूर्णपणे त्यांनी पहिल्यांदा या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हेटवणे धरणाच्या पाईपलाईन डामणीवरून पूर्णपणे त्या गावांना द्यावी आणि पाण्याची व्यवस्था करावी. त्यामध्ये ते पाणी जास्त प्रमाणात द्यावं जेणेकरून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी होईल. दुसरी महत्वाची मागणी, जे काय टनेल मधून दूषित पाणी निघतंय ते दूषित पाणी 6 किलोमीटरची पाईपलाईन टाकून नदी मार्गे खाली खाडीत सोडावं, एवढीच आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आणि हे जर काय झालं नाही यासाठी 5 दिवसाची मुदत आम्ही सिडकोला दिलेली आहे. माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील, माननीय आमदार रवीशेठ पाटील यांनी सुद्धा यासाठी आता मिटिंगला हजेरी लावून त्यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलाय. आमचे जे भाजीपाला, गुरं, पशु, शेती सगळ्याचं नुकसान झाले ती पण भरपाई द्यावी, अन्यथा 5 दिवसानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या विभागातील सगळं म्हणजे अगदी मुंगोशी पासून जिथ्यापर्यंत मी सांगतोय, बळवली पण असेल, वळख असेल, सगळे असतील, यांनी कोणत्याही परिस्थितीत जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते जे सिडकोचं काम आहे मेघाला देईल ते बंद करू, नाहीतर आमच्या मागण्या करा. हीच आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे. सिडको अंतर्गत जे मेगा इंजिनिअरिंगचं काम चालू होतं त्या कंपनीकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या का ही लाईन आमच्या गावावरून जाईल व त्याचं कनेक्शन आम्हाला मिळेल. परंतु त्याच आधी आमच्याकडून ते पाणी सगळं ते आमच्या भूगर्भातील पाणी सगळं ते आज खाडीला सोडलेलं आहे. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. तरी आज
प्रांत ऑफिस येथे सिडको अधिकारी व मेगा इंजिनिअरिंग चे कर्मचारी व आम्ही ग्रामस्थ मिळून जी आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही शेवटचा इशारा दिलेला आहे. आम्हाला जर 5 दिवसात सिडकोच्या लाईन धमनीवरून जर आम्हाला पाण्याची लाईन आली नाही तर 6व्या दिवशी कंपनीचं काम बंद करण्यात येईल. हा शेवटचा इशारा त्यांना आज देण्यात आलेला आहे. ची उत्तरे दिलेली आहेत की हे ज्यांच्या ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय, पण अधिकाऱ्यांनाही माहित नाही की त्यांची गाठ कुणाशी आहे. त्यांच्याकडून हे काम करून घेणं हे आमच्या असलेल्या ग्रामस्थांचं आणि ग्रामस्थ ज्यांना कार्यकर्ते पण देतात ती आम्ही मंडळी आमचं हे या ठिकाणी काम आहे. दिवसाच्या आत त्यांनी मोकळा करायला पाहिजे. एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही 5 दिवसाच्या आत जर 6वा दिवस लावू तर तुमचा संपूर्ण टोटल काम बंद होईल. एकही शब्द तुमचा मान्य करणार नाही. आता या सगळ्यांचे मान्य ना तुम्हाला? 6व्या दिवशी तुम्ही आता MD ना बोला, CE बोला, कोणालाही बोला, JMD बोला, कोणालाही बोला, पण त्याच्यानंतर पॉझिटिव्ह तुमचा सकारात्मक उत्तर आला नाही तर 6व्या दिवशी तुमचा सगळा टोटल इथून हे भाग विस्तारा फेकून दिला जाईल. तर एक दुसरा भाग असा की ह्याच्या बाबतीत खासदार साहेबांना तुम्ही ताबडतोब फोन करा. ती मीटिंग तुम्हाला MDच्या बरोबर पॉझिटिव्ह आम्हाला उत्तर आलं पाहिजे. पॉझिटिव्ह शिवाय उत्तर तुम्ही 5व्या दिवसाच्या आत द्या. 6व्या दिवसाला तुम्हाला आज संपूर्ण तुमचं काम हे बंद केलं जाईल हे आज तुम्हाला निश्चितपणे या सगळ्यांच्या समोर सांगतो. बरोबर.